नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय पुढारी न्यूज. पुढारी आयकन्स या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण घरातील वास्तुदोष आणि पैशांची अडचण याविषयी जाणून घेणार आहोत आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या पुढारी न्यूजच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सुप्रसिद्ध ज्योतिष आणि वास्तुतज्ञ डॉक्टर विजय साटोरेकर. सरांचं स्वागत करूया. डॉक्टर, स्वागत तुमचं. नमस्कार. तर या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. मात्र सरांची थोडक्यात ओळख करून देते. सरांबद्दल सांगायचं झालं तर साटोरीकर यांच्या 3 पिढ्या या ज्योतिष आणि वास्तुशास्त्र या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र या दोन्ही विषयात डॉक्टर विजय साटोरीकर यांनी PhD पदवी संपादित केलेली आहे आणि इतकंच नव्हे तर देशविदेशात त्यांना त्यांच्या या क्षेत्रामधल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आलेलं आहे. विविध प्रतिष्ठेचे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. याशिवाय रत्नांचा त्यांचा विशेष अभ्यास आहे. रत्नशास्त्रात ते विशेष पारंगत आहेत. तसंच चला तर मग आज आपण जाणून घेऊयात या सगळ्या विषयी. तर सर, घरातील वास्तुदोष आणि पैशांच्या अडचणीविषयी आपण जाणून घेणार आहोत. तर घर जिथे आपण राहतो, आपला वास्तव्य जिथे असतो, ती वास्तू याबद्दल आधी काय सांगा. आपण म्हणतो ना नेहमी की कोणातरी कवीनं लिहून ठेवलेले फार छान, की घर असावे घरासारखे नकोच नुसत्या भिंती, त्यात असावा प्रेम जिव्हाळा नकोच नुसती नाती. वा. कसं असतं की शास्त्र आपली जी संस्कृती आहे ना, त्याच्यामध्ये आपण वास्तुशास्त्र हे एक ऊर्जेचं शास्त्र आहे. म्हणजे पंचमहाभूतावर डिपेंड असलेलं हे शास्त्र आहे, पंचतत्वावर डिपेंड असलेलं शास्त्र आहे आणि ते एनर्जीचं शास्त्र आहे. की वास्तू म्हणजे काय, तर मर्यादा आखलेली जागा, की जी एखादा प्लॉट असतो जी मर्यादा आखलेली म्हणजे कंपाऊंड वॉल बांधणं झालेलं आहे, ती म्हणजे वास्तू. आणि त्याच्यावर जे इमारत किंवा भवन बांधलं जातं ते म्हणजे आपण आत्मा म्हणजे वास्तू असतं आणि इमारत आणि भवन म्हणजे शरीर असतं. तर ह्या दोन्हीची सांगड घालताना, संतुलन ठेवताना आपल्याला त्या दिशेनुसार तिथल्या ऊर्जा आपल्याला संतुलित ठेवाव्या लागतात. की जसं ईशान्य दिशेला जलतत्व आहे, तर तिथली ती एनर्जी आपल्याला सांभाळून ठेवावी लागते किंवा संतुलित ठेवावी लागते. अग्नि दिशेला अग्नितत्व आहे, नैऋत्य दिशेला पृथ्वी तत्व आहे, वायव्य दिशेला वायुतत्व आहे. ह्या सगळ्या तत्वांचा आणि मध्यभागी ब्रह्मस्थान जे असतं ना आपल्या वास्तूचं, त्याला आपण आकाश तत्व म्हणतो. तर ही जी तत्व आहेत, हे तत्वाचं संतुलन ठेवणं आणि त्यासोबतच नुसतं आता संतुलन ठेवलं म्हणजे होतं का, असं बऱ्याच ठिकाणी आता मी बऱ्याच ठिकाणी वास्तू पाहायला जातो ना, की तिथे वास्तुशास्त्राप्रमाणे ते मला प्लॅन जेव्हा घेऊन येतात किंवा ते त्यांचं घर जेव्हा दाखवतात किंवा वास्तू दाखवतात, ते म्हणतात की आम्ही 100% वास्तुशास्त्राप्रमाणे बांधकाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण एक तर पहिली गोष्ट की 100% कोणालाही वास्तुशास्त्राप्रमाणे बांधकाम करता येत नाही. त्याच्यामध्ये थोडंफार तरी ॲडजस्टमेंट ही असतेच. कारण आपण ईशान्येला देवघर सांगतो, ईशान्येला स्टडी रूम पण सांगतो. तर बरेचदा काय असतं की तुमचा एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी येऊ शकत नाही. तर त्या बरेचदा आपण त्या रूमनुसार सुद्धा त्या गोष्टी घेत असतो. तर ते तत्व तिथं असणं आणि त्यासोबतच घरातल्या जी काही तिथं राहणारे व्यक्ती आहेत त्यांचं आचरण, वागणं, कर्म ह्या सगळ्या गोष्टीची संतुलन जेव्हा एकत्र येतं तेव्हा त्या वास्तूतून मिळणारा लाभ आहे तो आपल्याला चांगल्या प्रकारे मिळू शकतो. नक्कीच. डॉक्टर, मला एक सांगा, घर आपण खरं तर आधी पर्याय नव्हते, त्यामुळे कुडाची घरं, मातीची घरं, झोपड्या, जसं जमेल तसं, किंवा आता मुंबईसारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या पुणेही आता तसंच झालंय. जागा कमी असते, त्याच्यामुळे चाळ किंवा वस्ती ह्याच्यात आपण राहतो. पण मग अशा ठिकाणी राहणं किंवा मग थोडी आपली आर्थिक परिस्थिती चांगली झाल्यानंतर आपण छान घर बांधतो, आपल्याला हवं तसं बांधतो, कारण ते आपल्या स्वप्नाचं घर असतं. तर मग हे घर जेव्हा आपण बांधतो आणि आपण जेव्हा त्यात राहायला जातो तेव्हा कशा प्रकारची ऊर्जा आपल्याला त्यात अपेक्षित असते. घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये काय की सगळ्यात महत्त्वाचे की जेव्हा आपण आपल्या घरामध्ये स्वतःचं घर म्हणून प्रवेश करत असतो, त्या घरामध्ये प्रसन्नता असणं गरजेचं आहे, पॉझिटिव्हिटी असणं गरजेचं आहे, त्यासोबतच तिथं शांतता असणं गरजेचं आहे, तिथं सुरक्षितता असणं पण तेवढीच गरजेची आहे. आणि ते ह्या सगळ्या गोष्टी असतील तर मग त्या घरामधली पॉझिटिव्हिटी अजून चांगली वाढू शकते. आणि त्यासोबतच त्याची जी रचना आहे म्हणजे ती वास्तुशास्त्र जे सांगतं की वास्तुशास्त्रामध्ये असं मानलं जातं की त्या दिशेनुसार त्याचे तत्व जर आपण तिथं जर ठेवले तर त्या एनर्जीज आपल्याला पॉझिटिव्ह काम करण्यासाठी किंवा पॉझिटिव्ह प्रसन्न राहण्यासाठी आपल्याला ते मदत करत असतात. महत्त्वाचं काय की घरामध्ये व्हेंटिलेशन फार महत्त्वाचं असतं की ते प्रॉपर काही दिशेकडून आलं पाहिजे. त्याच्यामध्ये आपलं शास्त्र असं मानतं, वास्तुशास्त्र, की आणि पूर्व आणि उत्तर दिशेकडून येणारं व्हेंटिलेशन खूप छान असतं.
अच्छा. तर तिकडून येणारी जी ऊर्जा असते ती पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि पश्चिम आणि दक्षिणेकडून येणारी जी एनर्जी असते ती निगेटिव्ह असते. त्यासाठी अच्छा. आपण ज्या घरामध्ये जातोय राहायला त्या घरामध्ये व्हेंटिलेशन जास्तीत जास्त पूर्व आणि उत्तरेकडून असणं खूप महत्त्वाचं असतं आणि दक्षिण आणि पश्चिम दिशा जेवढी बंदिस्त करता येईल किंवा तिथून येणारी एनर्जी त्याला अडथळा जेवढी जास्त निर्माण करता येतील आपल्याला तेवढं आपल्यासाठी उत्तम असतं. अच्छा, मला एक सांगा, आता आपण जे राहतो तो आपला निवास, ती आपली वास्तू आणि आपली असलेली आर्थिक परिस्थिती किंवा आपल्याकडे येणारा पैसा थोडक्यात, तर याचा प्रत्यक्ष कसा संबंध आहे? खरं तर आर्थिक परिस्थितीमध्ये वास्तुशास्त्र तुम्हाला धनलाभ नाही देत. हं, हं. पण वास्तुशास्त्र तुम्हाला ती मानसिकता देते, किती मेहनत करण्याची वृत्ती देते. हा महत्वाचा मुद्दा आहे हां, तुमचा तर ही अत्यंत. फार महत्त्वाची गोष्ट असते. कारण वास्तुशास्त्रामध्ये तुम्ही अमुक अशी रचना केली की पैशाचा पाऊस पडेल किंवा पैसा येईल असं नाही होत. असं नाही होत. वास्तुशास्त्र हे तुम्हाला संतुलन देतं, की समजा आता कसं असतं की आपल्या उत्तर दिशेला आपण कुबेराची दिशा म्हणतो, हं, हं. की बऱ्याच ठिकाणी मी पाहतो वास्तू जेव्हा परीक्षण करायला जातो, निरीक्षण करायला जातो, तेव्हा तिथं घरामध्ये 3-4 जण एज्युकेटेड असतात, पण टॅलेंट असतं, पोटेन्शियल असतं, सगळ्या गोष्टी असतात. तरी पण त्यांचे उत्पन्नाचे स्रोत असे बंद असतात किंवा त्यांना अपेक्षित मेहनतीप्रमाणे आउटपुट मिळत नाही. तर अशा ठिकाणी पाहण्यात येतं की उत्तर दिशा कुठेतरी क्लोज असते, बंद असते त्यांची. तर अशा वेळेस आम्ही त्यांना पर्याय सांगतो की ती वाढण्यासाठी बिना तोडफोड पण उपाय करता येतात. पण याच्यामध्ये अजून महत्त्वाची गोष्ट काय की वास्तूची रचना जर तुम्ही पॉझिटिव्ह ठेवली तर तुमची मानसिकता पण पॉझिटिव्ह होते, तुमची मेहनत करण्याची, तुमची विजनरी, तुमची महत्त्वाकांक्षा ह्या खूप वाढतात, त्यानुसार तुमची मेहनत वाढते आणि पॉझिटिव्हिटी वाढल्यामुळं तुम्ही जे काही प्रयत्न करतात ते आनंदाने उत्साहानं करत असतात. त्याच्यामुळं तुम्हाला त्यामध्ये बऱ्यापैकी, चांगल्यापैकी, उत्तमपैकी असं यश मिळू शकतं. अच्छा, मला एक सांगा, बऱ्याचदा असं होतं की आपण नवीन वास्तूत राहायला जातो किंवा आपण काही कारणामुळे आपलं राहण्याचं, वास्तव्याचं ठिकाण बदलतो. तर मग किंवा आपण कधी आपल्या घरात मॉडिफिकेशन करतो, तर मग घरात त्यावेळी जो पैसा यायला सुरुवात होते, कधी-कधी असंही होतं की पैसा अचानक भरपूर येतो, कधी असंही होतं की तो येत नाही किंवा येतो पण टिकतही नाही. तर या परिस्थिती उद्भवण्यासाठी काय गोष्टी वास्तूमधल्या कारणीभूत असू शकतात? का असतं की बरेचदा जेव्हा आपण घरामध्ये रिनोव्हेशन करतो ना, की रिनोव्हेशन कधी करतो की जेव्हा आपल्याला असं वाटतं की ह्या भिंतीकडे पाहिलं की ह्याचा कलर डल झाल्यासारखं वाटतो आपल्याला, हे फर्निचर बरेच दिवस झाले आपण तीच यूज करतोय. मग कुठेतरी काय असतं की जेव्हा अस्वच्छता तिथे निर्माण होते, जिथं आपण अस्ताव्यस्तपणा येतो, तर अशा वेळेस तिथे निगेटिव्ह एनर्जी होते आणि तेव्हा तुम्ही खूप प्रयत्न करता, प्रयत्नाचे पराकाष्ठा करता आणि तरी पण त्याचं आउटपुट मिळत नाही आणि मग आपण त्याचं रिनोव्हेशन करायचं ठरवतो किंवा करतो. तर केल्यानंतर त्याच्यातली जी पॉझिटिव्हिटी होते, कारण ती एकदम फ्रेश होऊन जातं, स्वच्छ होऊन जातं आणि आपण एकदम प्रसन्न आपल्याला त्या घरामध्ये वाटायला लागतं आणि मग त्याच्यामुळे आपली मानसिकता बदलते. मेन कसं असतं की मानसिकता फार महत्त्वाची. जगात सगळ्यात मोठी ताकद ही मनाची आहे. माझ्या मनानं ठरवलं तर मी काही करू शकतो आणि माझ्या मनानं कोणत्याही गोष्टीची भीती धरली मनामध्ये तर आपण तिथं पुढे जाऊ शकत नाही. पण जेव्हा निगेटिव्हिटी घरामध्ये वाढलेली असते तेव्हा तुमच्या प्रयत्नामध्ये ती कन्सिस्टन्सी नसते किंवा ती तेवढी मेहनत तुम्ही करत नाही. पण जेव्हा प्रसन्नता वाढते तेव्हा तुम्हाला मनातूनच असं वाटतं की मी हे केलं पाहिजे, असं केलं पाहिजे, एक वेगळा हुरूप येतो आणि उत्साह वाढतो आणि त्याच्यामुळे मग तुम्हाला यश मिळायला लागतं. वास्तू कधीही पैसा देत नाही तुम्हाला. वास्तू तुमची मानसिकता बदलते, तुमच्या प्रयत्नाची दिशा बदलते आणि तुमच्या प्रयत्नाला तुम्हाला यश देण्याचं एक मानसिकता तुमची बनवून टाकते आणि तुम्हाला असं वाटतं की आता अभी हो जाएगा, हम अभी कर सकते, असं वाटून आपण तिथं प्रयत्न पॉझिटिव्हली करतो, म्हणून रिझल्ट पण पॉझिटिव्हलीच मिळतो. डॉक्टर असं म्हणतात की वास्तुशास्त्राप्रमाणे उत्तर दिशा जी आहे त्याला तुमच्या घरात जे अर्थकारण खेळतंय ते महत्त्वाचं आहे उत्तर दिशेच्या दृष्टीने. तर उत्तर दिशेचं महत्त्व काय आहे हे विशद करा जरा. वास्तुशास्त्र असं मानतं की उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून सुद्धा आपण जेव्हा पाहतो ना तर उत्तर दिशा आणि पूर्व दिशा ज्या आहेत ते पॉझिटिव्ह एनर्जीचे कारक आहेत. तिकडून येणाऱ्या ज्या काही ऊर्जा असतात, एनर्जी असते ती पॉझिटिव्ह असते. महत्त्वाचं काय असतं की उत्तर दिशा ही ओपन जर असेल तर तुमचे आर्थिक स्रोत वाढण्याची शक्यता असते. म्हणजे बरेच एका ठिकाणी पाहतो की एका घरामध्ये मी जसं आत्ता उदाहरण सांगितलं की खूप जण टॅलेंटेड आहेत पण त्यांचे उत्पन्न कमी आहे, त्यांच्या घरामध्ये लक्ष्मीच येत नाही, धनवृद्धीच होत नाही.
त्यांचं उत्पन्न चालू होत नाही किंवा झालं तरी त्या प्रमाणात होत नाही जेवढं त्यांचं टॅलेंट आणि पोटेन्शियल आहे. आणि काही काही घरामध्ये 2च माणसं असतात पण त्यांचं स्मार्ट वर्क असतं, फ्रेश काम असतं आणि त्यांना भरपूर पैसा पण मिळतो. तर जेव्हा अशा वास्तूचं आपण निरीक्षण करतो ना तेव्हा पाहण्यात येतं की उत्तर दिशेला कुठे ना कुठेतरी काहीतरी अडचणी निर्माण झालेल्या आहेत किंवा तिथलं ती जी उत्तर दिशा आहे ती बंद आहे किंवा त्या ठिकाणचं जे वातावरण आहे. महत्त्वाचं कसं असतं की वातावरणाला फार महत्त्व आहे वास्तुशास्त्रामध्ये, की तुम्ही त्या ठिकाणचं वातावरण कसं ठेवता. उत्तर दिशेला तुम्ही कबाडखाना ठेवलेला आहे, सगळ्या जुन्या वस्तू ठेवलेल्या आहेत, तिथे अस्वच्छता आहे, तिथे तुम्ही लक्षच देत नाहीत, तिथले प्रॉपर मेंटेन तुम्ही करत नाहीत त्या वास्तूचं, त्या दिशेचं, तर त्या ठिकाणी मग निगेटिव्हिटी क्रिएट होते आणि ती निगेटिव्हिटी तुमच्या मानसिकतेवर परिणाम करते. कारण वातावरण वास्तू कधीच तुमची लक्ष्मी चोरून नेत नाही किंवा ती तुमची थांबवत नाही. ते वातावरण तुमच्या मानसिकतेवर इफेक्ट करतं आणि त्यानुसार मग तुमच्या प्रयत्नावर त्याचा इफेक्ट पडतो आणि त्यानुसार तुमचे प्रयत्न होतात आणि ते प्रयत्न कमी पडले की उत्पन्न कमी होतं. आणि जर तेच तुमचं वातावरण फ्रेश असेल तर तुमचं प्रयत्नावर इम्पॅक्ट पॉझिटिव्ह होतो. तुम्ही उत्साहानं पुन्हा प्रयत्न करता आणि यश मिळतं. यश मिळालं की पुन्हा उत्साहानं अजून जास्त जोमानं तुम्ही ते काम करता. त्यामुळे ते यश तुम्हाला उत्तम प्रकारे मिळू शकतं. आजकाल अशा मुंबई सारख्या ठिकाणी किंवा आजकाल शहरं जिथे आहेत तिथे वस्ती आडवी करण्यापेक्षा उभी मोठमोठ्या इमारती आपल्याला दिसतात. आणि आता त्यातही बिल्डर किंवा जो कन्स्ट्रक्शन करणार आहे तो बिल्डर आपल्याला त्या दिशांचा विचार करून तो बिल्डिंग बांधत नाही. आणि आता बऱ्याच ठिकाणी क्रॉस म्हणजे डायगोनल घरं जास्त आहेत. फ्लॅट संस्कृती पण जी आहे त्यात डायगोनल घरं खूप आहेत. तर मग अशा वेळी काय करायचं? कसं असतं की पर्सेंटेज वाईज तुमच्या घरामध्ये एनर्जी किती पॉझिटिव्ह आहे हे जाणून घेणं फार महत्त्वाचं असतं. मग बरेही तुमचं दक्षिणमुखी जरी घर असलं तर दक्षिणमुखी यमाची दिशा आहे. याचा अर्थ असा नाही की ती शास्त्रामध्ये कोणत्याही दिशेला अशुभ मानलेलं नाही आहे. फक्त तुमची रचना तिथली प्रॉपर असणं गरजेचं आहे. की तुमचं ईशान्येला कॉर्नरला एंट्रन्स आहे आणि तुमच्या घरात सगळी घाणच घाण आहे तर मग उपयोग नाही ना, त्या वातावरण तिथं पॉझिटिव्ह एनर्जी येणार नाही. पण असं नाही आहे की फ्लॅट सिस्टीममध्ये जरी तुम्ही राहत असाल तुम्ही 2 BHK मध्ये राहा, 3 BHK किंवा 4 BHK किंवा 1 रूम किचनमध्ये असा त्यानुसार तुम्ही तिथे वास्तूची जे तत्व आहेत त्यानुसार आणि घरातलं जे वातावरण चांगलं राहण्यासाठी, घरामधली पवित्रता राहण्यासाठी, प्रसन्नता राहण्यासाठी घरामध्ये स्वच्छता फार महत्त्वाची असते. अस्ताव्यस्तपणा नसला पाहिजे, अंधार कमी असला पाहिजे, नॅचरल लाईट भरपूर येणं गरजेचं असतं. आणि त्यासोबतच तुमची नैतिकता, नीतिमत्ता आणि तुमचे कर्म तेवढेच महत्त्वाचे असतात. ह्या सगळ्या गोष्टीचं संतुलन साधून मग त्याचे रिझल्ट आपल्याला मिळत असतात. आणि बरेच जण काय करतात की ते उत्तर बाजू बंद आहे तर मग बाजूच्या आपला काही संबंध जीव नाही त्या बाजूला एवढे मोठे फोटो लावून ठेवू किंवा आपल्या पूर्वजांचे फोटो लावून ठेवू. अनेक ह्या सगळ्या गोष्टी असतात. डॉक्टर मला आता आठवलं तुम्ही बोलताय त्याप्रमाणे मी एका घरी गेले होते. त्यांचं घर तर खूप आलिशान होतं, खूप मोठं होतं, पण त्यांनी उत्तरेकडे ती दिशा वाहती असावी असं म्हणून त्यांनी तिकडे एक फाउंटन, आर्टिफिशियल फाउंटन तयार केला होता. आता हे जे आहे ना याच्यामध्ये खूप चुका होतात माहिती का लोकांच्या, की त्यांना वाटते उत्तर दिशेला वाहतं पाणी असावं. आता फाउंटन ठेवलं म्हणजे ते धबधबा ठेवला त्यांनी तिथे. आता धबधब्याचं एक वैशिष्ट्य काय की धबधबा हा उंचावून खाली पडतो, बरोबर आहे ना. म्हणजे तुम्ही ते धबधब्याचं चिन्ह लावलं, जर तुम्ही उत्तर भिंतीला ते लावलंय, समजा ही उत्तर भिंत आहे, आपण ह्या उत्तर भिंतीला लावली तर डोंगर आला ना तिथं उत्तरेला आणि पाणी दक्षिणेला येते. ही जी त्यातल्या गोष्टी असतात ना ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी, ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना ह्याच्याकडे लक्ष जात नाही. मग आपल्याला वाटतं आपण तिथं धबधबा लावलेला आहे तरी आपल्याला त्याचे रिझल्ट मिळत नाहीत. हे महत्त्वाचं की ह्या सगळ्या गोष्टी जाणकार व्यक्तीच्या सल्ल्यानं आपण केल्या पाहिजेत. मनानच तुम्ही काही करता मग त्यात चूक होते, मग त्याच्यातून आउटपुट त्या प्रमाणात मिळत नाही. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात. आपण घरामध्ये ऑफसेट तयार करतो, काही छोटे छोटे आपणच करतो, फर्निचरमध्ये करतो, तर हे सुद्धा चुकीचे असतात. त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यामुळे निगेटिव्हिटी वाढू शकते. तर त्याच्यामुळे ते डलपणा आपल्या मानसिकतेवर आला नाही पाहिजे, आपल्या घरामध्ये सुद्धा वातावरण प्रसन्न राहायला पाहिजे. या दृष्टिकोनातून जाणकार व्यक्तीचा सल्ला घेऊन आपण या सगळ्या गोष्टी केल्या तर मला वाटतं अडचणी कमी होऊ शकतात. नक्कीच जाणकार व्यक्तीचा सल्ला घेणं आपली वास्तू जेव्हा आपण उभारतोय तेव्हा, आणि समजा त्यात आपल्याला काही बदल करायचा असेल तर त्या दृष्टीने
तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला तुम्ही घेऊ शकता आणि डॉक्टर विजय साटोरीकर यांना सुद्धा तुम्ही भेटू शकता. आणि त्यासाठी डॉक्टर साटोरीकर यांच्या शाखा विविध ठिकाणी आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर आणि संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमध्ये डॉक्टर असतात. आणि डॉक्टरांशी संपर्क करायचा असेल तर त्याच्यासाठीचे संपर्क क्रमांक तुम्ही सध्या पुढारी न्यूजच्या TV स्क्रीनवर पाहू शकता. लवकरच तुमच्या डायरीत हे संपर्क क्रमांक, हे फोन नंबर्स नोंद करून घ्या. आता पुढे वळूयात. डॉक्टर, आणखी एक महत्त्वाचं, तिजोरी जिथे आपण आपला सगळी पुंजी आयुष्याची आपण म्हणतो जिथे ठेवतो, तर ती अशी तिजोरी महत्त्वाच्या ठिकाणी असणं आणि तिचं स्थान योग्य असणं घरात, हे फार महत्त्वाचं आहे. या दृष्टीने काय सांगाल? काय की तिजोरी हा फार नाजूक विषय आहे आपल्या घरातला आणि महत्त्वाचा तेवढाच विषय आहे. कारण काय असतं की पैसा आपल्या घरामध्ये आल्यानंतर किंवा सोनं घेतल्यानंतर, आपण सोनं घेतो, आपण गुरुपुष्यामृताला सोनं घेतो, अक्षयतृतीयेला सोनं घेतो, बरेचदा आपण कार्यक्रमानिमित्त सुद्धा जे गोल्ड वगैरे घेत असतो, किंवा आपण प्रॉपर्टी घेतो, त्याचे डॉक्युमेंट्स ज्या ठिकाणी ठेवतो, आपल्याकडे जी कॅश येते, कॅश इन हँड असतं, किंवा आपले चेकबुक असतील, बँकिंग व्यवहाराचे जे डॉक्युमेंट्स असतील, हे सगळे अशा ठिकाणी ठेवले पाहिजेत की ते स्थिरतेकडे असले पाहिजेत, ते स्थिर असले पाहिजेत. तर स्थिर दिशा ही आपली साऊथ वेस्ट आहे. सहसा तिजोरी ठेवताना आता बरेच जण काय करतात की साऊथ वेस्टला ठेवून देतात तिजोरी. तर तिजोरी साऊथ वेस्टला ठेवला तर त्याची उघडण्याची जी दिशा असते तर ती उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे असावी. एक तर उत्तरेला असेल तर सगळ्यात उत्तम असतं, आणि नंतर जर तसं जमत नसेल तर ती पूर्व दिशेला उघडली पाहिजे. म्हणजे त्याचं ड्रॉवर ओढत असताना ते पूर्व दिशेला आलं पाहिजे किंवा उत्तर दिशेला आलं पाहिजे, किंवा डोअर ओपन करत असताना तो उत्तर दिशेला आलं पाहिजे किंवा पूर्व दिशेला आलं पाहिजे. अशा पद्धतीनं आपल्या साऊथ वेस्टला, म्हणजे आता थोडक्यात आपण सांगतो की बेडरूम कुठं असली पाहिजे तर साऊथ वेस्टला असली पाहिजे. आपण जिथे झोपतो त्याच्या बाजूला साऊथ वेस्टला ती तिजोरी असली पाहिजे. म्हणजे तिथं आणि तिथलं वातावरण हे सुरक्षित असलं पाहिजे. बरेचदा आपण सांगितलं साऊथ वेस्टला तिजोरी पाहिजे म्हणून तुम्ही गॅलरीचं साऊथ वेस्ट येत असाल तुमचं आणि तिजोरी ठेवली तर ते चुकीचं आहे. काही गोष्टी ज्या असतात ना की संतुलन फार महत्त्वाचं असतं, की तिथले त्या तिजोरी ठेवण्यामागचं कारण काय की एकदा आलेली वस्तू आपल्याकडे ती पुन्हा विकायची वेळ आली नाही पाहिजे. आपल्याकडे गोल्ड आलंय तर ते स्थिर राहिलं पाहिजे, संपत्तीमध्ये वृद्धी वाढ झाली पाहिजे, आहे त्याच्यातून कमी नाही झालं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून स्थिरतेची जी दिशा आहे ती साऊथ वेस्ट आहे, नैऋत्य कॉर्नर आहे, तर त्या ठिकाणी उत्तराभिमुख किंवा पूर्वाभिमुख ती तिजोरी असली पाहिजे. अच्छा, बऱ्याचदा तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे मगाशी, म्हणजे हा माझा सुद्धा अनुभव आहे. घरात आपण तोडकं मोडकं आपल्याला ते सांभाळून ठेवायची म्हणजे इव्हन माझं आणि माझ्या आईचंही बऱ्याचदा, का ग घरात असं मोडकं तोडकं ठेवतेस म्हणून बऱ्याचदा भांडणं होतं. पण या गोष्टीचा कसा काही परिणाम होतो? कसं असतं की कोणतंही आपण एखादं जर विद्रूप व्यक्ती पाहिला तरी आपल्यामध्ये एक निगेटिव्हिटी येते, बरोबर आहे ना? तसंच आपल्या घरामध्ये एखादी मोडकी गोष्ट सातत्यानं आपल्या नजरेसमोर पडत असेल तर आपल्यामध्ये पण त्याच्यामुळं एक मानसिकता निगेटिव्ह तयार होण्याची शक्यता असते, असं वास्तुशास्त्र मानतं आणि होतं पण तसंच. बरेचदा आपण काय करतो, बऱ्याच गोष्टी अशा असतात की आता मी तो बऱ्याच ठिकाणी पाहतो की ते फॅमिली पॅक आणतात आईस्क्रीमचे, त्याचे जे प्लास्टिकचे डबे असतात ते पण सांभाळून ठेवतात, श्रीखंडाचे डबे ते पण सांभाळून ठेवतात, दुधाच्या बॅग पण बरेच जण सांभाळून ठेवतात. की काय करायचं असतं माहीत नाही, पण ते बऱ्याच जणांच्या घरामध्ये असतात. किंवा जुने रेडिओ असतील, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स असतील की जे बंद पडलेले आहेत आणि ते बाहेर फेकूनही देत नाहीत, त्यांची एक अटॅचमेंट त्याच्यासोबत असते. किंवा बऱ्याच जणांच्या घरात जुन्या गाड्या असतात, ते तसेच ठेवलेल्या असतात की ती एक लक्ष्मी माझी पहिली गाडी आयुष्यातली म्हणून ती विकत नाही, तसेच ठेवतात. पण ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून ठेवल्यानं काय होते, एक जागा आटते. पहिली गोष्ट तर काय की जागा आटते. जागा आटल्यामुळं आपल्याला वापर करायला जागा कमी मिळते, हा एक मायनस पॉईंट आहे. आणि दुसरा गोष्ट, ते कोणतीही जुन्या गोष्टी असतात किंवा तोडक्या मोडक्या गोष्टी असतात त्याच्यामुळे निगेटिव्हिटी वाढते आणि त्याच्यामुळं आपल्या मानसिकतेवर निगेटिव्ह परिणाम होतो आणि आपल्या प्रयत्नावर त्याचा परिणाम होऊ शकतो. अच्छा, व्यवसायात नुकसान होण्यामागे वास्तूचा काय रोल असू शकतो? व्यवसायामध्ये काय असतं माहिती का, की व्यवसायामध्ये आपण तिथे तर महत्त्वाची स्किल असते आणि तुमचं मार्केटिंगचं नॉलेज फार महत्त्वाचं असते, पहिली गोष्ट. त्यासोबत तुम्ही जिथे व्यवसाय करताय तिथलं वातावरण प्रसन्न आणि तुम्हाला मोटिवेट करणारं असलं पाहिजे, आणि येणाऱ्या ग्राहकाला सुद्धा तिथं आल्यानंतर सॅटिस्फॅक्शन मिळणं फार गरजेचं असतं. हे वातावरणाचं महत्त्व असतं. जर तुम्ही अशा ठिकाणी बसलात व्यवसाय करायला
की तिथं तुम्हाला निगेटिव्ह एनर्जी येते किंवा तिथलं वातावरण प्रसन्न नाही, तर तुमच्याकडे स्किल जरी असेल, नॉलेज जरी असेल, तर तुमचा मूड नाही राहणार ती व्यवसाय करण्याचा. कारण तुम्ही मग ते समोरच्या क्लायंटला किंवा तुमचे जे काही ग्राहक आहे त्याला मनातून तुम्ही त्याला प्रेझेंट नाही करणार. त्यामुळे बिझनेसवर त्याचा इम्पॅक्ट होतं. त्यामुळे बसण्याची जागा, तुमच्या तिजोरीची जागा किंवा गल्ल्याची जागा, तुमच्या व्यवसायाची दिशा कशी असली पाहिजे, तुमचा प्रवेश कसा असला पाहिजे, मध्ये आल्यानंतर प्रसन्नता वाटण्यासाठी तुम्ही वातावरण जे काही तुमच्या जागेचं आहे ते कसं पॉझिटिव्ह ठेवू शकता, जडत्व कुठं असलं पाहिजे, हलक्या वस्तू कुठे ठेवल्या पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून जर रचना केली ना, तर मला वाटतं व्यवसायामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं यश मिळू शकतं. आणि बरेचदा असे होतं की काही काही चुकीच्या ठिकाणी बसण्याची अरेंजमेंट किंवा तिजोरी किंवा गल्ला असल्यामुळं तिथे नुकसान पण बरेचदा झालेलं पाहिलेलं आहे. अच्छा, जेव्हा आपल्याकडे स्वतःचं घर नसतं, आपण काही कारणामुळे किंवा आपल्याला स्थलांतर करावं लागतं आणि आपल्याला भाड्याच्या घरात राहावं लागतं, तर अशा भाड्याच्या घरामध्ये कशा प्रकारे आपण सुधारणा करू शकतो किंवा त्या घरात ती सुधारणा करणं योग्य आहे का, टाइम बिंग जरी असलं तरी? कसं असतं की भाड्याच्या घरामध्ये कसं असतं की आपण जास्त काही बदल नाही करू शकत, पण आहेत त्याच्यामध्ये आपण जर व्यवस्थितपणा ठेवला त्या दिशेनुसार, त्या तत्वानुसार आणि वातावरण प्रसन्न होण्यासाठी, म्हणजे तिथं स्वच्छता ठेवणं, तिथले व्हेंटिलेशन प्रॉपर ठेवणं, पडदे उघडून नॅचरल प्रकाश त्या घरामध्ये येण्यासाठी प्रयत्न करणं, घराचा जो प्रवेशद्वार आहे ते स्वच्छ ठेवणं, आपलं घरातलं किचन स्वच्छ ठेवणं. काय की तिथले आपण तत्व नाही बदलू शकणार, कारण ते प्रॉपर बांधकाम झालेल्यानंतर ओनरच्या हातात असतं. आपण तिच्यातून किचनची जागा नाही बदलू शकणार किंवा बेडरूमची जागा नाही बदलू शकणार. तर आपण जिथे ज्या पद्धतीनं राहतोय, समजा तर तुमची बेडरूम तिथं ईशान्येला आली, तर त्या ईशान्येच्या रूममध्ये तुम्ही साऊथ वेस्टला कसा बेड घेता येईल, तुमचं डोकं दक्षिणेला कसं राहील, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून जर आपण तशा छोट्या छोट्या बदल केले की जे आपण आपल्या हातानं मुवेबल असतात ते आणि ते करू शकतो, तर ते केले तरी तिथे मला वाटतं की चांगल्या प्रकारचं यश मिळतं आपल्याला. घरातली ऊर्जा सतत चांगली राहावी किंवा सकारात्मक राहावी, यासाठी वास्तुशास्त्राप्रमाणे काही टिप्स तुम्ही द्याल का प्रेक्षकांना? सगळ्यामध्ये माझं म्हणणं की वास्तुशास्त्राला भीती म्हणून नाही पाहायचं. वास्तुशास्त्र हे एनर्जीचं शास्त्र, मी नेहमी सांगत असतो. तर एनर्जी आपल्याला क्रिएट करता येते. तुमच्या घरामध्ये तुम्ही स्वच्छता ठेवली तरी प्रसन्नता वाढते, तुम्ही छान सुगंधित अगरबत्ती लावली तरी प्रसन्नता वाढते, घरामध्ये मेडिटेशन केलं तरी तुमची प्रसन्नता वाढते. काय असतं की सुगंध असल्यामुळं मन हलकं राहतं, रंगसंगती जे असतात त्यासुद्धा आपल्याला मानसिकतेवर खूप परिणाम करत असतात. त्या पण काम एकदम शांत असल्या पाहिजेत, तर शांत वाटणारे असे कलर कॉम्बिनेशन्स तिथे असले पाहिजेत. ह्या छोट्या छोट्या गोष्टी ना ह्या जरी केल्या ना, तर तुमच्या घरामध्ये भरपूर काही प्रसन्नता निर्माण होऊ शकते, पॉझिटिव्हिटी येऊ शकते आणि तुमची मानसिकता पॉझिटिव्ह झाल्यामुळं तुम्हाला सगळ्या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं यश पण मिळू शकतं. नक्कीच. तर आपण पाहिलं डॉक्टर विजय चाठोरीकर, सुप्रसिद्ध ज्योतिष आणि वास्तुतज्ञ तसंच रत्नशास्त्रतज्ञ. त्यांनी घराची आपली घराची स्थिती, आपलं वास्तुशास्त्र आणि वास्तूप्रमाणे आपली आर्थिक प्रगती कशी होऊ शकते आणि आपल्या घरातली ऊर्जा, आपल्या वास्तूतली ऊर्जा, ज्यात आपण राहतो ती आपली वास्तू, ते घर, त्यातली ऊर्जा आपण वाढवायची असेल, जास्तीत जास्त सकारात्मक करायची असेल आणि आर्थिक प्रगती आपल्याला साधायची असेल, तर आपण काय छोटे छोटे बदल केले पाहिजेत याविषयी सरांनी खूप उत्तम माहिती दिली. डॉक्टर, तुम्ही इथे आलात पुढारी न्यूजच्या स्टुडिओमध्ये, त्यासाठी आभार तुमचे. धन्यवाद. आणि तुम्हाला जर डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा असेल, त्यांच्याशी भेटायचं असेल, त्यांना भेटायचं असेल आणि त्यांच्याशी सल्लामसलत करायची असेल, वास्तुशास्त्राच्या दृष्टीने तुम्हाला काही उपाययोजना करायच्या असतील, त्यांचं मार्गदर्शन घ्यायचं असेल, तर तुम्ही डॉक्टरांना भेटू शकता आणि त्यासाठीचे संपर्क क्रमांक दिलेले आहेत. तसंच मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर तसंच नागपूरमध्ये सुद्धा डॉक्टर तुम्हाला भेटू शकतात. या सगळ्या शाखांचे क्रमांक दिलेले आहेत, त्यावर संपर्क साधा. यानंतर पुढारी आयकॉन्समध्ये इथेच थांबतोय. नमस्कार. Thank you.